year. Something new and big. We are coming. ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण भीम जयंती कमिंग सूनवरती बनवलेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामवरती खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अगदी फ्रीमध्ये हे मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे. तिथून जर तुम्हाला डाउनलोड करण्यास काहीही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि सोबतच मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करताना कसल्याही प्रकारची अडचण येत असेल तर मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया. Audio Jungle. ओके, तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून एडिट करणार आहोत. जर तुमच्याकडे हे ॲप्लिकेशन नसेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशनला जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत. एक बिटमार्क प्रोजेक्ट आहे आणि एक शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट आहे. तर ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो, जो बिटमार्क प्रोजेक्ट असेल तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो, यामध्ये आपण काय केलेलं आहे, हे जे सॉन्ग आहे इथं तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत आणि काही लिरिक्स आहेत ते तुम्हाला इथं ॲड करून दिलेले आहेत. ओके, तर मित्रांनो, आता तुमच्यासमोर हा प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचे टेक्स्ट जे आहेत ते तुमच्यासमोर शो होऊन जातील. मी याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे समजवत आहे, कारण की खूप सबस्क्रायबर असे आहेत की त्यांना ते करता येत नाही. तर त्यासाठी मी हे जे आहे ते तुम्हाला ते त्या फॉन्टमध्ये कसं कन्वर्ट करायचं हा प्रोजेक्ट ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा प्रोजेक्ट ओपन होईल. तर इथं बघू शकता अशा प्रकारचे टेक्स्ट जे आहेत ते तुमच्या इथं शो होऊन जातील. ओके, तर या व्हिडिओमध्ये जे फॉन्टमध्ये मी ज्या टेक्स्टमध्ये जो फॉन्ट वापरलेला आहे मित्रांनो, तो फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे मटेरियलमध्ये. ओके, तर तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर इथं बघू शकता, इथं आल्यानंतर अशा प्रकारे टेक्स्टची लेअर सिलेक्ट करायची आहे. एडिट टेक्स्टवरती तुम्हाला जायचं आहे. ओके, आणि इथं या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे आणि व्ह्यू ऑल फॉन्टवरती तुम्हाला टॅप करायचं आहे. परत वरती 3 डॉट दिसत असतील याच्यावरती क्लिक करायचं आणि इम्पोर्ट फॉन्टवरती जायचं आहे. ओके, इम्पोर्ट फॉन्टवरती आल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला काय करायचं आहे, तो फॉन्ट जो आहे तुम्ही जो डाउनलोड केलेला असेल तो फॉन्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर मी तो फॉन्ट जो आहे याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलं तर त्यामध्ये मी टाकलेला आहे. ओके, ओके, तर अशा प्रकारचा हा फॉन्ट आहे. या फॉन्टवरती अशा प्रकारे तुम्हाला टॅप करायचा आहे, म्हणजे तुमचा फॉन्ट जो आहे तो इम्पोर्ट झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो, इम्पोर्ट झाल्यानंतर आता तुम्हाला हे सर्वात खाली शो होईल हा फॉन्ट. इथं बघू शकता हा फॉन्ट सर्वात खाली शो झालेला आहे. असा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे फॉन्ट जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, एडिट टेक्स्टवरती जायचं आहे, इथं जायचं आहे आणि हा फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. ठीक आहे, तर इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. तर मी आता लवकर हा फॉन्ट जो आहे तो इथून सिलेक्ट करून घेतो. ठीक आहे, ओके, तर इथं बघू शकता माझे सर्व फॉन्ट जे आहेत तिथं सिलेक्ट करून झालेले आहेत. तुम्हाला हे लेअर जे आहे त्याला याला ऑलरेडी ॲनिमेशन जे आहे ते क्रिएट करून दिलेलं आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथून सर्वात स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे. इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये जे
काय मटेरियल यूज झालेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, या फोटोला जे आहे ते समोरच्या बिटमार्कपर्यंत या ऑप्शनचा यूज करून वाढून घ्यायचं आहे. आता मित्रांनो हे फोटोची जे लेअर आहे ते अशा प्रकारे सिलेक्ट करून खाली घेऊन यायचे आहे, म्हणजे जेणेकरून आपण जे पण एडिटिंग करू त्याच्यात काही अडचण यायला नको. ठीक आहे, तर इथं मी एक फोटो ॲड केला. त्यानंतर आता जिथं आपले लिरिक्स संपतात ठीक आहे तिथपर्यंत तुम्हाला यायचं आहे. इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आणि इथं सुद्धा एक फोटो जो आहे बाबासाहेबांचा हा फोटोसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे आणि शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सेकंड नंबरचा जो बाबासाहेबांचा फोटो आपण ॲड करून घेतला आहे तिथं जे यायचं आहे इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आणि हे टेक्स्ट PNG जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून बरोबर रिसाईजमध्ये तुम्हाला केवढं हे टेक्स्ट हवे आहेत त्याची साईज तुम्हाला इथं सेट करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ॲड करून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. ओके, बस एवढंच काम करायचं आहे मित्रांनो. यानंतर आता इथून आपल्याला बॅक यायचं आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये 2 प्रकारचे शेक इफेक्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर सर्वात वरची जे लेअर आहे ते लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, इथं 3 डॉट दिसत असतील याच्यावरती टॅप करायचं आहे आणि कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपला मेन प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो जे फोटो आपण ॲड करून घेतलेले आहेत बाबासाहेबांचे ते फोटोची लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, काही या टाईपमध्ये हा फोटो जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला शो होईल. ओके, त्यानंतर परत शेवटचा जो फोटो आहे त्या फोटोची लेअर तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायची आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं बघू शकता या फोटोला पण इफेक्ट लागलेला आहे. इथून तुम्हाला सिम्पली बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता खालची जी लेअर दिसत आहे मित्रांनो ते आहे टेक्स्टची. ओके, ते लेअर सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो आपला मेन प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आता जे भीम जयंतीची आपण टेक्स्ट PNG ॲड करून घेतलेली आहे भीम जयंती कमिंग सून 2024ची ते लेअर तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि पेस्ट. ठीक आहे, तर इथं अशा प्रकारे बघू शकता हे लेअर जे आहे या लेअरला जो इफेक्ट आहे तो लागलेला आहे. आता मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला या वरती ॲरोवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम जय शिवराय.